कधी कधी कौटुंबिक जबाबदारीचं पण भान आपण त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे. आमदारकी मला मिळू शकते, मिळेल भविष्यात, पण हे लोक माझ्या सोबत राहिले अशा अनेक आमदारकी मी मिळवू शकतो. पण आत्ताची आमदारकी मी आदरणीय गिरीश भाऊ महाजन असतील, आपले सामंत साहेब असतील, दादा भुसे असतील आणि आमचे दाजी सुहास अण्णा कांदे आणि माझ्या मागे एक हत्तीसारखा मोठं सामर्थ्य त्यांनी उभं केलेलं असे माझे मोठे बंधू गणेश गीते यांच्यापेक्षा ते आमदारकी मला त्या ठिकाणी मोठे वाटत नाही. विधान परिषद निवडणुकीत मोठा राजकीय गोंधळ पाहायला मिळतोय. पुण्यासह अनेक ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी माघार घेतली आहे आणि महायुतीचे अनेक उमेदवार बिनविरोध निवडून आलेत. मात्र अनेक ठिकाणी बंडखोरी देखील पाहायला मिळते. हीच बंडखोरी रोखताना महायुतीला घाम फुटलाय. नाशिकमध्ये गोकुळ गीते कोणत्या परिस्थितीत माघार घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री उदय सामंत यांची भेट घेणं टाळलं होतं. मात्र आज दोन्ही मंत्र्यांनी गीतेंची समजूत काढली आणि त्यांनी लगेच माघार घेतली. या व्हिडिओतून पाहूयात की गोकुळ गीतेंनी माघार का घेतली, गीतेंना कोणती ऑफर देण्यात आली, गोकुळ गीतेंना कोण बळ देत होतं. नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी. नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत गोकुळ गीतेंमुळे निर्माण झालेला कमालीचा सस्पेन्स आणि राजकीय पेच अखेर संपुष्टात आलाय. महायुतीमधील बंडखोरी थोपवण्यात सत्ताधाऱ्यांना यश आलं असून अपक्ष शड्डू ठोकलेले गोकुळ गीतेंनी नाट्यमय घडामोडींनंतर आपली उमेदवारी मागे घेतली आहे. भाजपचे संकटमोचक मानले जाणारे मंत्री गिरीश महाजन, शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत आणि मंत्री दादा भुसे यांच्या यशस्वी शिष्टाईमुळे नाशिकमधील हे बंड थंड करण्यात महायुतीला मोठं यश आलंय. गोकुळ गीतेंच्या या माघारीमुळे महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराड यांच्या जीवात जीव आला असून त्यांच्या समोरील मोठी अडचण दूर झाली आहे. नाशिक विधान परिषदेची ही जागा महायुतीच्या जागा वाटपात शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला गेली होती. त्यानुसार शिंदे गटानं नरेंद्र दराड यांना उमेदवारी देत निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. मात्र जागा शिंदे गटाला सुटल्यानं भाजपच्या गोटात तीव्र नाराजी पसरली होती. या नाराजीतूनच भाजपचे नेते गणेश गीतेंनी पक्षाच्या वतीनं तर त्यांचे बंधू गोकुळ गीतेंनी थेट अपक्ष म्हणून आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अधिकृत दिवशी गणेश गीतेंनी पक्षादेश मानत आपला अर्ज मागे घेतला. परंतु गोकुळ गीते मात्र निवडणूक लढवण्याच्या आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यांनी अर्ज कायम ठेवल्यानं महायुतीसमोर उघड बंडखोरीचं मोठं संकट उभं राहिलं होतं आणि नरेंद्र दराड यांची धाकधूक कमालीची वाढली होती. गोकुळ गीतेंचे हे बंड महायुतीला निवडणुकीत महागात पडू शकतं हे ओळखून भाजप आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी तातडीनं हालचाली सुरू केल्या. गेल्या अनेक दिवसांपासून गिरीश महाजन गीते यांचं बंड शांत करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्यांना गीतेंना शांत करण्यात यश येत नव्हतं. त्यामुळे मंत्री गिरीश महाजन, उद्योगमंत्री उदय सामंत आणि नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी नाशिकमध्ये तळ ठोकला. या नेत्यांनी गोकुळ गीते आणि गणेश गीते यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी दीर्घ चर्चा केली. गीतेंची समजूत काढताना त्यांना भविष्यातील राजकीय पुनर्वसनाचं आणि योग्य संधी देण्याचं आश्वासन देण्यात आल्याची माहिती आहे. अखेर या ज्येष्ठ नेत्यांच्या शिष्टाईला यश आलंय आणि गोकुळ गीतेंनी नरेंद्र दराड यांना पाठिंबा जाहीर करत निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतलाय. या सर्व घडामोडींनंतर गणेश गीतेंच्या नाशिकमधील निवासस्थानी एक महत्त्वाची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या बैठकीला मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत आणि दादा भुसे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी गिरीश महाजन यांनी गोकुळ गीतेंच्या माघारीची अधिकृत घोषणा करत महायुतीत आता कोणताही वाद नसल्याचं स्पष्ट केलंय. यावेळी बोलताना गोकुळ गीते भाऊक झाले, परंतु त्यांनी महायुतीचा धर्म पाळत असल्याचं सांगितलंय. वरिष्ठांनी माझी समजूत काढली आहे. महायुती भक्कम ठेवण्यासाठी मी हा निर्णय घेतला असून मला भविष्यात आमदारकीची संधी मिळेल असा विश्वास गोकुळ गीते यांनी व्यक्त केलाय. कधी कधी कौटुंबिक जबाबदारीचं पण भान आपण त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे. आमदारकी मला मिळू शकते, मिळेल भविष्यात, पण हे लोक माझ्या सोबत राहिले अशा अनेक आमदारकी मी मिळवू शकतो. पण आत्ताची आमदारकी मी आदरणीय गिरीश भाऊ महाजन असतील, आपले सामंत साहेब असतील, दादा भुसे असतील आणि आमचे दाजी सुहास अण्णा कांदे आणि माझ्या मागे एक हत्तीसारखा मोठं सामर्थ्य ज्यांनी उभं केलेलं असे माझे मोठे बंधू गणेश गीते यांच्यापेक्षा ते आमदारकी मला त्या ठिकाणी मोठे वाटत नाही. कार्यकर्त्यांची खूप मोठी नाराजी आहे, आपण त्यांचा रोष बघितला आहे. मला अजून पण त्या ठिकाणी ते सांगताय का भाऊ आपण थांबायचं नाही, पण मी सुद्धा आपल्या माध्यमातून कार्यकर्त्यांना सांगतो की या ठिकाणी मी राज्याचे वरिष्ठ आपले जे मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस साहेब यांना काल त्या ठिकाणी शब्द दिलेला आहे. मला माहिती आहे त्याचे दुष्परिणाम खूप होणार आहे. काही गोष्टी मी त्या ठिकाणी सामंत साहेबांना, महाजन साहेबांना 2-3 तासापासून दाखवतो की साधी माझ्या थांबण्याची चर्चा होती तरी प्लॅटफॉर्मवर वेगवेगळे विषय चर्चेला येत आहे. काही ठिकाणी घोडे बाजाराच्या गोष्टी चावळल्या जात आहे, पण असं कुठलंही काही या ठिकाणी झालेलं नाही. ते पण आपल्याला सामंत साहेब पण सांगतील. पण फक्त या तिघांचा शब्द, सुहास अण्णा कांदेंचा आणि निलेश बोरांचा रेटा आणि एकंदरीत गणेश भाऊंचं त्या ठिकाणी माझ्यावर असलेलं प्रेम, माझ्या पाठीशी असलेलं पाठबळ, यामध्ये कौटुंबिक शांती आणि आमदारकीमध्ये मला कौटुंबिक शांती महत्वाची वाटते आणि त्यासाठी मी माझ्या निवडणुकीत प्रचारात मी थांबवतोय. माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना मी त्या ठिकाणी विनंती केली काल रात्रीच का आपण कुठल्याही प्रकारचा प्रचार या ठिकाणी करून महायुतीतलं वातावरण खराब होईल अशी कुठलीही गोष्ट करू नये अशी मी आपणा सर्वांच्या माध्यमातून त्यांना विनंती करतो. मला माहिती आपले अनेक प्रश्न असणार आहेत, पण मी माझा प्रचार थांबवतोय हा शब्द तुम्ही घ्या आणि मला
इतकं जे मी बोललो साहजिक आहे, माझ्यासोबत महायुतीचे लोक आहेत, तो विषय त्या ठिकाणी संपलेला आहे. माझ्या बाजूला सगळे महायुतीचे लोक बसलेले आहेत. महाराष्ट्र 4 दिवसापासून तुमच्या या विषयावर मी तुम्हाला काल पण त्या ठिकाणी जाताना सांगितलं होतं की मी ते 2 शब्द मी वापरणार नाही, पण मी प्रचार थांबवतो. आणि तुम्ही पण कृपया ही गोष्ट इकडे संपवावी. तुमचा अधिकार आहे तो, तुम्ही बोलू शकता, कारण तुम्ही चौथा स्तंभ आहे लोकशाहीचा. आणि तुम्ही खरंच मला या ठिकाणी ताकद दिली म्हणून मी या ठिकाणी घराघरात पोहोचलेलो. मी अनेक व्यक्तीच्या मतदारांना भेटलेलो नाही, पण त्यांचे मला फोन येत आहे तर भाऊ तुम्ही थांबू नका. पण नाही, मी या निवडणुकीचा प्रचार थांबवतोय आणि हा विषय इथं माझ्या दृष्टीने संपलेला आहे. नाही, तुम्ही आता यानंतर सामंत साहेब आणि गणेश भाऊ यांच्याशी या विषयावर चर्चा केली पाहिजे असं मला वाटतं. नाही, मी कुठल्याही चौकशीला घाबरलेली नाही. तुम्हाला पण माझा स्वभाव माहित आहे. मी विधानसभेची पण निवडणूक राष्ट्रवादी पार्टीकडून आपण लढवली होती, ती अंगावर घेतली होती. त्यावेळेस सत्ताधारी पार्टी आपल्या समोर होती, तरी त्यावेळेस तुम्ही सगळे साक्षीदार आहात. माझ्यावर कशा प्रकारचे अतिरेक झाले, अटॅक झाले, तरी मी त्यावेळेस नमलो नाही. आता पण घाबरायचं काही कारण नाही. गोकुळ गीते यांनी घेतलेल्या या माघारीमुळे नाशिक विधान परिषद निवडणुकीतील महायुतीचे सर्वात मोठं टेन्शन आता दूर झालंय. बंडखोरीमुळे मतविभाजन होऊन विरोधी पक्षाला फायदा मिळण्याची जी शक्यता वर्तवली जात होती ती आता संपली आहे. संपूर्ण ताकदीनिशी नरेंद्र दराडे यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार यावेळी महायुतीच्या नेत्यांनी व्यक्त केलाय. जरी नाशिकमधील बंड शांत झालं असलं तरी जळगावमधील बंड शांत करण्यात महायुतीला यश येणार का हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.